भावातीने सगळ्या कॉलेजसमोर तुला मारलं आहे, तुझी इज्जत घालवली आहे, ती तुझी नाही तर कुणाची झाली पाहिजे. तिला खूप गर्व आहे तिच्या सदैव. थांब, हे घे आणि जाळून टाक तिला. तू पुन्हा आलास? तुला शेवटचं विचारतोय, शेवटचं. कितीदा सांगू तुला निघून जा इथून. जला दिया रे जला दिया, समाज की बेटी को जला दिया. जला दिया रे जला दिया, समाज की बेटी को जला दिया. हे तोंड घेऊन मी समाजात जाऊ, त्यापेक्षा मी या समाजातून निघून गेलेलीच बरी. तिची काही चुकी नसताना तिला आत्महत्या करावी लागते. मुलगी जळते भर दिवसात, मुलगीवर पडते भर दिवसात. प्रसंग दोन. इचलकरंजीची गाडी निघाली, इचलकरंजीची गाडी निघाली. कधी इकडे वळाली, कधी इकडे वळाली, कधी इकडे वळाली, कधी इकडे वळाली. इचलकरंजीची गाडी निघाली, इचलकरंजीची गाडी निघाली. अहो, हे काय करताय तुम्ही? तेव्हापासून बघतीये मी, कधी इकडे पडते तर कधी तिकडे. अहो मॅडम, बस नाही तर एवढी धक्काबुक्की चालते. शाळा असो व कॉलेज, बस असो ऑफिस, नारी नाही कुठेही सुरक्षित. अहो, महिलांचा जो गैर अपमान, समजा त्या पशु समान. असं का घडतंय माझ्यासोबत? काय गुन्हा मी कोणताच काय गुन्हा केलाय? बस झालं आता. किती दिवस सहन करणार? आपल्याला यावर काहीतरी पाऊल उचललंच पाहिजे. आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण करता आलंच पाहिजे. नाही राहणार नाल्याचार, बंद करा अत्याचार. अशा कितीतरी रागस मुली या दुर्योधनाच्या बळी पडल्या आहेत. याच असुरक्षिततेमुळे लोकांना मुली नको असे झाले आहेत. याचं कारण म्हणजे मुलींची असुरक्षता. याचा तर उपाय हेच नाही ना की मुलींना जन्माआधीच मारून टाकायचं. अहो, मुलीला जन्माला घाला आणि तिला